कहते हैं। वैसे मैं घूमता नहीं कहाँ पे, मगर ये लोकेशन कुछ अच्छा लगा इसलिए मैं आ गया यहाँ पे। और ये लोकेशन बहुत खतरनाक जगह पे, जलदरी पे। ये लोकेशन मिल भी नहीं सकता तुमको, और तुम आ जाएगा यहाँ से पूरा 1 तास लगा है लोकेशन ढूंढने में। किसी को पूछ लो नहीं मिलेगा, इस जगह का नाम भी नहीं किसी को पता। और मेरे को तो पता ही नहीं था। मैंने इतने गलत रास्ते से गाड़ी डाली है ना, उधर से मैं यहाँ तक आया हूँ। म्हणजे ते कसं आहे, कोणाला जर येलदरी यायचं असं फिरायला तर तिथं बेट आहे मधात येलदरी मध्ये, तिथं जाऊ शकता तुम्ही फिरायला. असं लोकेशन तर भेटायचं मुश्किलच आहे काय. कारण की त्या ठिकाणावर मी लोकेशन बघितलं काठाहून, तर इथं मधामध्ये आलो ना. तिथे एक नाव आहे उभी, त्याच्यामध्ये यायला तो काय बोलत होता की नाही म्हणे आता काय हे नाही म्हणे, गावाकडे जायचं आहे. माशीमध्ये पकडून ठेवले आहे त्यानं, त्याच्यामुळं काय माहित. ब्लॉक तर लांबून काढताय मी, निघते का नाही काय माहित. काय त्याला काय, आपल्याला मुद्दा नसल, विषय असेल एखादा काय सांगा. कसं आता बाहेर गावी आपण चाललो, कुठे फिरत चाललो ते बरं वाटतं, एकदम एकदम छान वाटते. मोबाईल तर असा भरपूर मीटर लांब झालाय. मीटर झालाय चांगला लांब झालाय. काय झाले आता खासियत मध्ये येलदरीची लोक लांबून फिरायला जातात, काहीतरी खासियत असेल ना. मी तर आलो मला आता 1 तास झाला मी येलदरी फिरायलो. आता हेवी बघितल्यानंतर आपण नंतर गाडी पलीकडून साईडला जाऊ, म्हणजे कसं ही साईड बघू, ही साईड बघू, त्या साईडला बघू, काय आहे या साईडला बघू, नाव कुणकडे काय कुणकडे. त्याच्यानंतर आपण धरणाकडे पण वळू काय. मस्त आता एकदम लोकेशन भेटली. मिनी ब्लॉग आहे का काय, कसला ब्लॉग आहे. बघा समुद्र इथून नजर तर पुरतीच, लाटा छोट्या छोट्या येतात. आतमध्ये गेल्याच्या नंतर असे डोळे तर फिरायला लागले काय. आपलं तर मन झालं आतमध्ये जाण्याचं, पण त्याला काय एकला लाव. त्याच्यानंतर कुठे आतमध्ये जाऊ, गेलो आतमध्ये सरकात तर पुन्हा पाहून ना सर या साईडला निघतो. पण जर आतमध्ये पाणी खोला असलं तर शक्यता खरंच नाही, मग त्या काठावर सुद्धा निघू शकत नाही, या काठावर सुद्धा निघू शकत नाही. असला विचार आहे. मस्त एक नाव इथं फिरायला, नाव मध्ये जायचं. चार्जिंग सरली चालूच केलं का नाही, इतकं मोठं बोललं पण